अय्यो, प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. हम्म. पार्ट 19. हां. सो पार्ट 18मध्ये बघितलं आपण शुभला घरी बोलून अश्विकाचे पप्पा एकच गालावर मारतात आणि मग बसायला सांगतात काहीतरी बोलायला. सो आता पुढे बघू. अश्विका शांतच उभी असते आणि शुभ सोफ्यावर बसतो आणि मग अश्विकाचे पप्पा बोलतात, तुम्ही दोघेही यानंतर कधीच बोलायचं नाही, कुठेही भेटायचं नाही. अगदी साध्या सरळ भाषेत सांगत आहे मी, जर मला कळलं तुमचं अजूनही बोलणं भेटणं चालू आहे तर अश्विका तू पण लक्षात ठेव, माझ्यासारखा वाईट माणूस अख्ख्या जगात नसेल. रिअली? अश्विका बोलते, पप्पा प्लीज असं नका बोलू, तुम्हाला शुभबद्दल काहीतरी गैरसमज होत आहे, प्लीज तुम्ही शांत होऊन विचार करा ना पप्पा. असा नाही आहे शुभ जसं तुम्ही विचार करत आहे. सो प्लीज पप्पा एकदा ऐका ना माझं. माय गॉड. अश्विकाचे पप्पा यावर काहीच बोलत नाही आणि शुभला जायला सांगतात तर शुभ लगेच उठून अश्विकाला काळजी घे असं बोलतो आणि लगेच यायला निघतो तर अश्विका लगेच शुभच्या मागे जाते आणि शुभचा हात पकडून तसंच रडत खाली बसून देते आणि मला नको सोडू शुभ, तू तरी शांत हो ना असं बोलत असते. ओके. अश्विकाची मम्मा येऊन अश्विकाला आत घेतात आणि मग तसंच शुभ बाहेर निघतो आणि खूप रागात असतो आणि मग तसंच बाईक काढतो आपली आणि जात असतो तर विचार करत की आता काय होईल पुढे या रिलेशनचं वगैरे वगैरे. सो नाईट ॲट 9 PM शुभला नुपूरचा कॉल येतो तर नुपूरला सर्व सांगतो शुभ अँड हे सर्व ऐकून नुपूर शॉक आणि शुभचा आवाज ऐकून लगेच विचारते की तू कुठे आहे वगैरे. अँड मग काही वेळा शुभजवळ नुपूर पोचते. ओके. नुपूर बोलते, हे बघ शुभ तू प्लीज शांत हो आणि घरी चल, मी तुला घरी सोडते बिकॉज तू मूर्खासारखं काहीही बोलत आहे. सो प्लीज तू घरी चल आधी आणि अश्विकासोबत मी बोलणं करून देते तुला, पण प्लीज तू शांत हो आधी. ओके. सो मग शुभ बोलतो, यार अश्विका खूप रडत होती, अगदी तिच्या फॅमिलीसमोर माझा हात पकडून ती रडत बोलत होती की तू तरी मला समजून घे, शांत हो. पण शेवटी तिच्या पप्पांनी जायला सांगितलं तर मला नाईलाज होता तिथून यायचा, म्हणून निघून आलो. आता पुढे काय होईल कसं होईल काहीच समजत नाही आहे. इवन बोलणं पण कधी होणार की नाही काय माहिती. सो नुपूर बोलते, हे बघ शुभ तू प्लीज शांत हो, मी उद्याच अश्विकाच्या घरी जाते आणि तिच्याशी तुझं बोलणं करून देते, पण प्लीज तू शांत हो. ती आधीच इतकं रडत आहे आणि त्यात तू पण असं सॅड सॅड आहे. मग दोघेही हिंमत हरले तर रिलेशन कोण पुढे घेऊन जाणार. म्हणून तू शांत हो आणि स्ट्रॉंग राहा. शुभ ठीक आहे बोलतो आणि मग नुपूर घरी घेऊन येते शुभला आणि आपल्या घरी परत चालली जाते आणि मग शुभ फ्रेश वगैरे होऊन जेवण करतो अँड अश्विकाचा लास्ट सीन चेक करून परत त्याच विचारात असतो की काय होईल कसं होईल. सो मग तेवढ्यात नुपूर कॉल करते शुभला आणि मग दोघे असंच नॉर्मल बोलायला लागतात आणि मग शुभ पण थोडा नॉर्मल होतो, पण डोक्यात एक विचार असतोच की इथे माझ्याशी नुपूर बोलत आहे तर थोडं नॉर्मल राहू शकत आहे मी अँड तिथे अश्विका विथआउट फोन आहे अँड घरचे पण कोणी बोलत नसणार. सो ती कशी असेल. हां. अश्विकाच्या घरी सर्वजण आपापल्या रूममध्ये असतात, फक्त अश्विकाची मम्मा अश्विकाच्या रूममध्ये असतात जेणेकरून अश्विका रागात काही रॉंग नको करून घ्यायला स्वतःसोबत. सो म्हणून दॅट्स गुड. अश्विका अगदी शांतच असते, ना कोणासोबत बोलत असते ना कोणाकडे बघत असते ना कोणाचं काही बोलणं ऐकत असते. फक्त एकच विचारत असते की पुढे काय कसं होईल, शुभ काय करत असेल कसा असेल वगैरे वगैरे. सो मग शुभ पण नुपूरसोबत बोलत तसाच विचारत असतो आणि मग अश्विका तसाच झोपी जाते रडत रडत आणि मग अश्विकाची मम्मा पण झोपतात आणि शुभ इकडे नुपूरसोबत बिझी असतो. सो चीप ना. ओके. सो मध्यरात्री 1:15 वाजता अश्विकाची तब्येत खूप खराब होते तर अश्विकाची मम्मा लगेच अश्विकाच्या पप्पाला उठवून सांगतात आणि मग ते अश्विकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. बाप रे. सो अश्विकाला लगेच ॲडमिट करतात आणि इकडे शुभ नुपूर चॅट करतच असतात आणि मग थोडा वेळ असंच बोलून झोपे जातात आणि मग मध्यरात्री 3 वाजता डॉक्टर सांगतात की अश्विकाची BP लो झाली आहे आणि ती डिप्रेशनमध्ये आहे. सो तिला
राहता येईल तेवढं रिलॅक्स राहू द्या. ओके. अश्विका खूप शांत असते आणि मग अश्विकाची मम्मा येऊन बोलायला लागतात की कसं वाटत आहे वगैरे. तर ह्यावर अश्विका काहीच बोलत नसते आणि फक्त रडत असते. बाप रे. ओके. सो आणि मग अश्विकाचे पप्पा लगेच अश्विकाच्या मम्माला बाहेर घेऊन येतात आणि मग बोलतात की प्लीज तू शांत हो गं, आपल्या मुलीला काही नाही होणार. कुठलीही गोष्ट अशी अचानक तोडल्याने किंवा ती लांब केल्याने असा त्रास होतो. सो त्याची सवय होती ती मोडतपर्यंत त्रास होईल तिला. बरोबर आहे. अश्विकाची मम्मा बोलतात, अहो पण मी आई आहे तिची, मला नाही बघवत आहे असं या त्रासात तिला. कालपासून नीट ती काही खाल्ली पण नाही, साधं पाणीसुद्धा पित नाही आहे आणि फक्त रडत आहे. मला काहीच कळत नाही आहे ती कशी का वागत आहे. इतकं काय घेऊन बसले त्या मुलाचं. लव, प्रेम. अश्विकाचे पप्पा अश्विकाच्या मम्माला थोडं नॉर्मल समजावत शांत करतात आणि मग असंच दोघेही अश्विकाजवळ येऊन बसतात. आणि मग मॉर्निंग ॲट 7 AM अश्विका झोपून उठते आणि बघते तर अश्विकाचे मम्मा पप्पा तिथेच बसून झोपलेले असतात आणि हे बघून अश्विकाला खूप वाईट वाटतं. गिल्ट फील. काही वेळात अश्विकाची मम्मा उठतात आणि अश्विकाला विचारतात की काय गं, कसं वाटत आहे आता. तर यावर अश्विका ठीक आहे बोलते आणि मग अश्विकाचे पप्पा पण उठतात आणि चहा घ्यायला म्हणून खाली जातात आणि अश्विकाची मम्मा तिथेच बसून असतात. ओके. सो अश्विकाला मेडिसिन वगैरे द्यायला सिस्टर येते आणि तेवढ्यात अश्विकाची मम्मा बाहेर जातात. तर अश्विका लगेच त्या सिस्टरला मोबाईल आहे का विचारते आणि खूप रिक्वेस्ट करून मागत असे तर ती सिस्टर ठीक आहे आणून देते म्हणून लगेच जाऊन घेऊन येते. हो, व्हेरी गुड. सो मग अश्विकाच्या हातात फोन येतात. अश्विका लगेच शुभला कॉल करते आणि 2-3 टाइम्स नंतर शुभ कॉल रिसीव करतो आणि झोपेत असतो. तर त्याच व्हॉईसमध्ये हॅलो असं बोलतो. आय हाय. अश्विका बोलते, शुभ मी अश्विका बोलते, तू काहीही न बोलता आधी मी सांगते तेवढं ऐक. मी ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि मलाही नाही माहिती काल नाईट नंतर काय झालं आणि काय नाही. मी आता सिस्टरच्या मोबाईलवरून कॉल केला आहे तुला अँड तू प्लीज काळजी घे, नीट राहा. पण ट्रस्ट मी, आय लव्ह यू शुभ. आय रिअली लव्ह यू सो मच. मी तुला कधीच नाही सोडणार आणि आता घरी केव्हा जाणार तेही नाही माहिती. सो जसं होईल तसं बोलायचा प्रयत्न करणार मी. माय गॉड, हार्ट टचिंग व्हॉईस, वर्ड्स. शुभ हे सर्व ऐकून लगेच विचारतो की तू कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, प्लीज पटकन सांग मला आणि तू पण प्लीज काळजी घे आणि मी आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत. सो तू नको कसलाही विचार करू. बोलणं बंद झालं म्हणून आपण लांब होणार नाही आहोत. ओके. यस, या बात पॉझिटिव्हिटी. सो गाईज नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून. ओ माय गॉड. पार्ट 20मध्ये बघू ह्यावर अश्विका काय बोलते आणि हॉस्पिटलचं नाव ॲड्रेस सांगते की नाही तेही बघू. अँड स्टोरीमध्ये शुभ पुढे काय करतो तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ.